धम्मपद चित्तवग्गो कुंभुपमं कायमिमं विदित्वा नगरूपमं चित्तमिदं ठपेत्वा योधेतमारं पन्यायुधेन जितंचरके अनिवेसिनोसिया। या कायेला मडक्याप्रमाणे जाणून चित्ताला सुरक्षित घराप्रमाणे स्थापून प्रज्ञारूपी आयुधाने माराशी युद्ध करावे। जे मारापासून जिंकले आहे त्याचे रक्षण करावे आणि विश्रांती घेऊ नये। अर्थात अरण्यात ध्यान करणाऱ्या ब्याच भिक्षूंना वृक्षदेवतांकडून उपद्रव दिला जात असे। जेव्हा भिक्षूंनी बुद्धांचे मत विचारले तेव्हा बुद्धांनी त्यांना सल्ला दिला की त्या भिक्षूंनी आपली प्रेममय करुणा त्यांच्यासाठी दाखवावी। भिक्षूंनी त्याप्रमाणे केल्यावर त्याचा परिणाम म्हणून वनदेवता भिक्षूंना मदत करणाऱ्या ठरल्या। शरीर हे भांड्याप्रमाणे किंवा नावेप्रमाणे मानल्याने भिक्षूंची प्रज्ञा विकसित झाली। बुद्धांनी त्यांचे विचार जाणले आणि त्यांच्या समोर स्वतः हजर होऊन ते करत होते ते बरोबर असल्याचे सांगितले।